पाटील पोगाव उर्फ हैनी, क्या बात आहे, 40+ चे खेळाडू. धन्यवाद. आणि अनुला देखील आपण शुभेच्छा देऊया. जनमन भावाळे संघाच्या वतीनं सलामी जोडी वसंत भोईर आणि शेखर मयेकर. नक्कीच या दोन खेळाडूंनी आज दोन्ही सामन्यातून सामनावीर पारितोषिक पटकावलेले आहे. पहिल्या सामन्यातून वसंत भोईर तर दुसऱ्या सामन्यातून शेखर मयेकर. आता या सामन्यातून सामनावीर कोण? कानपे संघाचा विचार केला तर पहिल्या सामन्यातून मिलिंद आणि दुसऱ्या सामन्यातून विजेंद्र पाटील हे दोन खेळाडू सामनावीर राहिलेत. मात्र या सामन्यातून तिसरा खेळाडू खांडप्याचा असेल की धामणगाव, याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच सुनील म्हात्रे, सुरेश गरात. आजचा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने इथे संपन्न होतोय. जनमन भावाले संघाचं कौतुक सध्या संपूर्ण 40+ खेळाडूंना केलेली आहे. चांगली स्पर्धा. नक्कीच वीरेंद्र चोरगे साहेब देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेत. क्वार्टर फायनल चा पहिला चेंडू पडतोय. 4:26 झालेली आहेत आणि बरोबर 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं. चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. टिपला झेल, फलंदाज बाद वसंत भोईर. 0वर बाद झालेत. काय सुरुवात आहे. सुनील या गोलंदाजा करून पहिल्या चेंडूवर अगदी स्क्वेअरलेग पंचांच्या मागे झेल टिपलाय. वा, चांगली फिल्डिंग. सुनीलच्या गोलंदाजीवर संघनायकाने जे फिल्डिंग लावलेली आहे, जो जाला विणलेला आहे, त्या जाल्यामध्ये वसंत भोईर सापडलेत. फटका चांगला होता, गॅप शोधता आली नव्हती आणि परिणाम स्वरूप आपण पाहिलंय फलंदाज झेलबाद झालेत. कैलास न झेल टिपलाय. नवीन फलंदाज रामा भोईर. बघूया, सुनीलला पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेली आहे. हा चेंडू अगदी विजेंद्र पाटीलच्या डोक्याच्या वरून सुरेख फटका. चेंडू सीमापार. रामा भोईर यांचा पहिला बार चौकार. बघा, वसंत भोईर जरी बाद झाले तरी मात्र रामा भोईर यांच्यावर दबाव नाहीये. आल्या आल्या 4 धावीने आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. संघाच्या फलकावर देखील धावांचा श्रीगणेश झालेला आहे. 1-4. रामा भोईर एक संघातील सिनियर खेळाडू आहेत. चांगले गोलंदाज. फलंदाजीसाठी खूप कमी वेळेला संधी मिळते. इथे पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडूला उडवलाय. फटका फसलाय. मोहनदास पाटीलनं टिपलाय झेल आणि फलंदाज बाद रामा भोईर. चांगला झेल. अगदी मिडॉनवर इनफिल्डच्या हातमध्ये उंच पुरे मोहनदास पाटील उपस्थित होते. धक्का नंबर 2. 4 या धावसंख्येवर. इथे चांगल्या सुरुवातीची गरज. नक्कीच फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय श्याम पाटीलनं, पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद आणि 4 अशी धावसंख्या आहे. नवीन फलंदाज सुधाकर इनेट नंबर 4 वर फलंदाजीसाठी गेलेत. धन्यवाद वीरेंद्र चोरगे साहेब, आपण आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपला जनमन भावाळे संघाच्या वतीनं आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. चला जरा फास्ट केला. 4:26 पहिला चेंडू टाकलाय आणि 4:29 झालेली आहेत. म्हणजे 3 चेंडूसाठी 3 मिनिटं घेतलेली आहेत. गोलंदाज सुनील
सुधाकर यांच्यासाठी भरपूर शपल क्रॉस शॉट. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू चुकत नाहीये. चेंडू सीमापार. येतोय चौकार. एक तुम्हारी एक हमारी. पहिला विकेट गेला वसंत भोईर यांचा. चौकार मारला रामा भोईरनं. त्यानंतर विकेट गेला रामा भोईर यांचा आणि आता चौकार मारलाय सुधाकरनं. म्हणजे 2-8 4 चेंडूमध्ये सध्याची स्थिती आपण श्याम स्पोर्ट धामणगाव संघाची पाहतोय. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या बाजूनी हे 4 चेंडू राहिलेत. इथे फलंदाज हिट विकेट. यस, बॅटचा आणि स्टंपचा आवाज आलाय. भरपूर शपल क्रॉस झाले होते. पंच आमचे सुनील म्हात्रे असतात. जेव्हा जेव्हा असे काही प्रकार घडतायत तेव्हा अगदी ते मैदानामध्ये एन्जॉय करतायत. मोहनदास पाटील देखील खुश आहेत. आज संपूर्ण संघाच्या कामगिरीवर विजय स्पोर्ट खांडपे संघाचे पाठीराखे खेळाडू आणि घर बसल्या होम फोटोच्या लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असतील ते देखील खुश असतील. चांगला क्रिकेट आज धामणगाव आणि खांडपे संघाने या स्पर्धेतून खेळलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये संघाचे करता धरता श्याम पाटील. इथे चौकार आला तर या ओव्हरची चर्चा होईल. विकेट चौकार, विकेट चौकार आणि विकेट. या चेंडूवर जर चौकार आला श्याम पाटील. बघूया सुनील षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू स्टंपच्या वरून गेलाय. जितू पाटील असतायत. वा, काय गोलंदाजी केली. 2 चौकार जरूर दिले मात्र 3 मौल्यवान विकेट देखील सुनीलनं मिळवलेले आहेत. इथे विजेंद्र पाटील नेहमी शांत असतो मात्र मैदानामध्ये जेव्हा तो बॅट घेऊन येतो तेव्हा नक्कीच त्याची बॅट मैदानातून बोलताना आपल्याला पाहायला मिळते. एक शांत आणि संयमी खेळाडू आहे आणि एक प्रामाणिक खेळाडू आहे. बॅटला चेंडू चाटून गेला. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता त्यांनी मैदान सोडलेलं आहे. संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असो की पराभवाच्या. नेहमीच विजेंद्रने एक चांगला खेळ आणि स्वतःला सिद्ध केलेला आहे. चला 1 ओव्हर 3-8 बरोबर 6 मिनिटं घेतलेली आहेत. विजेंद्र पाटील लक्ष असू द्या. मोहनदास पहिल्या ओव्हरसाठी 6 मिनिटं आपण घेतलेली आहेत. गोलंदाज बघूया विजय स्पोर्ट खांडपे संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज. क्या बात आहे. अनुजे आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. जय हनुमान पौगाव या संघाचे इष्टरक्षक फलंदाज यांनी या स्पर्धेला आणि या क्वार्टर फायनलमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आमच्या समालोचक परिवाराच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज मोहनदास आणि इथे चेंडू चाललाय. बघूया डीप स्लीपर कव्हरला चेंडू अडवलाय. 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी अपूर्ण. शेखर मयेकर इज गॉन. मोठी विकेट. प्रेम पाटील यांच्याकडून खांडपे संघाला शुभेच्छा आलेत. नक्कीच आमचे गुणलेखक एक युवा नेतृत्व हर्ष गायकर. मोहनदास गोलंदाज आणि ते शेखर मयेकर धावबाद झालेत. तिसरी धाव घेण्याची गरज होती का. स्ट्राईक शेखर मयेकर यांच्याकडे होती. जितू पाटीलचं कौतुक करावं लागेल. त्यांना ठाऊक आहे आपल्याला श्याम पाटील यांच्यापेक्षा शेखर मयेकरची विकेट महत्वाची आहे आणि त्याने अगदी गोलंदाज मोहनदास यांच्याकडे चेंडू फेकला आणि मोठा फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद केला आहे. नवीन फलंदाज अमोल का भाऊ काय नाव सांगा ना. मच्छिंद्र. 4 बाद धावा बनलेत 10. इथे अफरकटच्या अंदाजानं चेंडूला अगदी डीप थर्ड मॅन रिझन मध्ये ढकलून दिलाय.
2 धावा पूर्ण केल्या श्याम पाटीलनं आणि संघाची टोटल 12. 8 चेंडूमध्ये 12 आलेत. चांगली स्कोरिंग. हर्ष गायकर चांगला हस्ताक्षर आहे. इथे चांगला फटका अगदी विकेट टू विकेट चेंडू आपण पाहिलाय. बघूया चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून उचललाय. फेकी खराब. इथे 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी पूर्ण. चौथी देखील होईल. अगदी लाठी चार्ज क्रिकेट. लाठी चार्ज. या चेंडूची क्लिप मला वाटतं कदाचित इथे व्हायरल होईल, कारण की तब्बल 4 धावा धावून पलून पूर्ण केलेत. काय 4 धावा धावून पूर्ण केलेत. श्याम पाटील आणि मच्छिंद्र यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला वाटतं 4 नाही, जर दोघांचे चांगलं तालमेल असतं तर कदाचित 5 पण धावा झाल्या असत्या. 4 धावीने आता संघाची टोटल 16 या अंकावर पोहोचलेली आहे. श्याम पाटील यांच्या ज्या धावा आहेत या किती फायदेशीर ठरतील बघूया. 6 तर बनवलेत. इथे चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू चाललाय शॉट थर्डमॅनला. आणि ते फलंदाज श्याम पाटील धावचीत बाद. थकलेत, दमलेत. नक्की 7 धावांचं योगदान दिलंय. 4 चेंडूमध्ये 7 धावा या श्याम पाटील यांच्या बॅटमधून आलेत. संघाची टोटल 17. 5 बाद 17 धावा झालेत. आणि आता मैदानामध्ये नवीन फलंदाज अमोल. 10 चेंडूमध्ये 17 धावा. विकेट जरी 5 गेले तरी धावा मात्र चांगल्यापैकी आहेत. क्वार्टर फायनलचा सामना आहे. न्यू बॅटर अमोल. इथे शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला अगदी कंट्रोल पूलचा फटका आपण पाहतोय. मिडॉन वरून चेंडूला उचललाय. दुसरीचा चांगला प्रयत्न. आणि इथे काय घडलाय दुसऱ्यांदा प्रकार आपण पाहतोय. तब्बल 3 धावा. 3 धावा धावून पूर्ण केल्यात. विजेंद्र पाटील दोन्ही हात आपल्या कडेवर ठेवले, थोडेसे स्वतःवर नाराज. धावसंख्या 20. 11 चेंडूमध्ये 20 आणि गडीबाद झालेत 5. इथून 13 मध्ये 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर एक चांगली टोटल या 17 मधून आपल्याला पाहायला मिळेल. बघूया. मोहनदास थोडेसे नाराज आहेत. जितू पाटील नाराज आहेत. थ्रो बरोबर नाही आहे. 2 वेळा हा प्रकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलेला आहे. बघूया. अमोल ओव्हर नंबर 2 चा शेवटचा चेंडू खेळतील. आणि इथे अगदी विकेट टू विकेट चेंडू पाहिलाय. फलंदाज अमोलच्या इष्टा उद्ध्वस्त केलेत. गोलंदाज मोहनदासनं मोठी विकेट. 6 बाद 20. 12 चेंडूमध्ये 6 विकेट गमावल्यात. अजून 12 चेंडू खेळायचे आहेत आणि फक्त 4 विकेट आता शिल्लक आहेत. अतिशय चांगला क्रिकेट.
ओव्हर नंबर 3 मिलिंद भोईर न्यू बॅटर. फलंदाज मच्छिंद्र आहेत आणि संतोष न्यू बॅटर. संतोष पहिल्या चेंडूवर एक सिंगलना धावसंख्या 21 या अंकावर पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 12 आणि आता तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल, धावसंख्या 21. 6 बाद 21. चांगला चेंडू, अप्रतिम. मिलिंद भोईरला चांगला सूर गवसलेला आहे. पहिल्या सामन्यातून जरूर मागणे झाले, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या या सामन्यातून त्यांनी चांगल्या गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. पहिल्या सामन्यातून त्यांनी ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली होती आणि आपला अँगल चेंज केले, राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतायत. इथे बॅटची आउटसाइड एज, यष्टीरक्षक जीतू पाटील, चेंडूच्या खाली फलंदाज संतोष झेलवात. 7वा फलंदाज बाद झालाय. अजून चेंडू 9 बाकी आहेत आणि विकेट फक्त 3. बघूया या स्पर्धेतून पहिला संघ ऑल आउट होतोय का, कारण की 9 चेंडू खेळायचे आहेत. विकेट खूप दिलेले आहेत, तब्बल 7 विकेट 15 चेंडू मध्ये. नवीन फलंदाज किशोर, नवीन फलंदाज किशोर. बघूया किशोर. मिलिंद भोईरनं 3 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट. चला जरा फास्ट करा. आतापर्यंत आपण 13 मिनिटं घेतलेली आहेत. 15 चेंडू फेकण्यासाठी फक्त 15 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. चला जरा फास्ट करा. इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. बघूया समोर विनोद, चांगले चपल क्षेत्ररक्षक आणि इथे अजून एक विकेट किशोरची. तब्बल 8 विकेट गेलेत. 8 विकेट गेलेत आणि धावा बनलेत 22. चेंडू टाकून झालेत 16. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विकेट बाकी आहेत फक्त 2. किशोर बाद झालेत. बघूया नवीन फलंदाज अरुण. शेवटचे 2 विकेट आणि 8 चेंडू अजून खेळायचे बाकी आहेत. धामणगाव संघाला कुठेतरी घाई झालेली आहे. बघूया अरुण. समोर गोलंदाज आहेत मिलिंद. चांगला चेंडू होता, अगदी विकेट टू विकेट. मिलिंद यांना ठाऊक आहे आता आपल्याला डॉट चेंडू टाकण्यापेक्षा विकेट महत्वाचे आहेत. एक सिंगल धाव आली. सिंगलना धावसंख्या 23. 17 चेंडू मध्ये 23. 2 ओव्हर मध्ये होत्या 20 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडू मध्ये धावालेत फक्त 3.
शेवटचा एक चेंडू अगदी वेळेच्या बाबतीत चांगलं सहकार्य आहे खांडपे संघाचं देखील. सर्व संघांनी आज 8च्या 8 संघांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. मिलिंद भोईर विजय स्पोर्ट खांडपे संघाचे सध्याचे संघनायक म्हणून ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी. आज प्रकाश तारे संघाचे सिनियर खेळाडू खुश असतील. हा चेंडू वाईड यॉर्कर, चांगला वेग, चांगली दिशा, चांगला टप्पा आपण पाहिलाय मिलिंद भोईर यांचा. 3 ओव्हर 8 बाद, धावा बनले 23. या ओव्हर मध्ये फक्त 3 आल्या. नक्की शेखर मयेकर यांची विकेट गेली. तिथून मात्र कुठलाही खेळाडू खेळपट्टीवर थांबायला तयार नाहीये. शेखर मयेकर यांना स्ट्राईक होती, तिसरी धाव घेण्याची गरज होती का ही चर्चा नक्की होईल. 23 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 3. गोलंदाज जगदीश चांगले गोलंदाज आहेत. बघा विजेंद्र पाटीलला आज गोलंदाजी देत नाहीये. काय गेम प्लॅन आहे मिलिंद भोईर यांचा. नक्कीच मातीच्या खेळपट्टीवर आणि विजेंद्र पाटीलला गोलंदाजी न देणं हे देखील आतापर्यंत त्यांना चांगलं राहिलेलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण विजेंद्र पाटीलकडे दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. हा फटका उडवलाय, बघूया क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज अरुण झेलबाद, 9वी विकेट. आता सुनील पाटील चाललेत. शेवटची विकेट आहे, शेवटची विकेट या स्पर्धेतून ऑल आउटची. नक्कीच आकडा धामणगावच्या संघावर लागेल का. बघूया 5 चेंडू आहेत या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर आजच्या दिवसातून सर्वात मोठी धावसंख्या विजय स्पोर्ट खांडपे संघानं कोरली 66 आणि वैयक्तिक सर्वात मोठी धावसंख्या आज विजेंद्र पाटीलच्या नावावर नाबाद 45 आणि पहिलं विकेट मेडन मिलिंद भोईरच्या नावावर. म्हणजे या तिन्ही फॉर्मॅटमध्ये या संघाचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. बघूया प्लेअर ऑफ द डे म्हणून आपण या स्पर्धेतून पांडुरंगजी गुलवी यांच्याकडून पैठणी साडी देखील देणार आहोत. क्या बात है, सुरेख चेंडू, स्विंग अँड मिस. सुनील पाटील एक उंचपुरे खेळाडू आहेत, गोलंदाज चांगले आहेत. इथे फलंदाजीला संधी मिळाली. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया धावा थांबलेत 23 या अंकावर. इथे चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. बघूया 1 पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 1 धाव आली. एका धावीने संघाची टोटल 24. चेंडू टाकून झालेत 21 आणि धावा बनलेत 24. विकेट गेलेत 9. संदेश वगैरे आपण समालोचक कक्षामध्ये या. हर्षला आपल्याला सुट्टी द्यायची आहे. संदेश आपण यायचं आहे. इथे अपील जरूर केली. नक्कीच पंचांचा लेगबायचा इशारा आलाय. धावसंख्या 25, क्वार्टर 50. शेवटचे 2 चेंडू आहेत. बघूया सुनील पाटील की गोलंदाज जगदीश हे 2 चेंडू कोणाच्या नावावर. अतिशय चांगली स्पर्धा, शांत वातावरण आणि डीडी ग्राउंड आणि इथे कॉडबियन ऑल आउट. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ 25 धावसंख्येवर ऑल आउट झालेला आहे. आणि कुठल्या संघानं ऑल आउट केलं? विजय स्पोर्ट खांडपे. सर्वात मोठी धावसंख्या 66. विकेट मेडन त्यांच्याच खेळाडूच्या नावावर. वैयक्तिक धावसंख्या देखील 45 विजेंद्र पाटीलच्या नावावर. आणि पहिला ऑल आउट करणारा संघ देखील राहिलाय खांडपे. वाह. आणि 2 षटकार हॅट्रिक देखील विजेंद्र पाटीलच्या नावावर. आजचा दिवस
हा खानपे संघाच्या बाजूनं बघूया, वार तर केलाय, पलटवार होईल का श्याम स्पोर्ट धामणगाव संघाकडून. 4 ओव्हर आणि क्वार्टर फायनलचा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. नक्कीच आपण सामन्याचं दुसरं सत्र ऐकूया. याच मातीतील आवाज, व्हॉइस ऑफ भिनार, संदेश वखारे यांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी वली. आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 25 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावांचं लक्ष, एक माफक लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम श्याम स्पोर्ट धामणगावने. विजय स्पोर्ट खांडपे टीम समोर एक माफक लक्ष आपण पाहतोय. विनोद आणि जितेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर आपण रामा भोईरला पाहतोय. पहिलं षटक पाहूया कशा प्रकारे हाताळलं जाईल. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. सुनील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने स्वतःचं त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज विनोद. आज संपूर्ण दिवसभरात नक्कीच या 2 टीमने भरपूर इम्प्रेस केला. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि त्याच्या जोरावर आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या बॉलर्स देखील बॉलला ऑन साईडला उडवलाय. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला गेला. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी शेवटची मॅच, टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती, परंतु का स्वीकारली याचं उत्तर मात्र देता आलं नाहीये टीम धामणगावला. फक्त ना फक्त 25 या धावसंख्येवर ऑल आउट होणारा हा संघ आपण पाहतोय. सर्व बाद 25 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस बाटची कडा लागली आहे. नशिबाची साथ मिळते त्या ठिकाणी विनोदला. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट.
जय हनुमान भावाले 40+ आयोजित जय हनुमान चषक 2024चा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज संघ कोणता क्वालिफाय होईल, नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. या बलेचा बॉल ऑन साइडला खाली क्षेत्र निवडला, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सरळ सीमारेषा पार, 4 धावा चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खांडपे टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल, या बलेस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद जितेंद्र पाटील. त्या दरम्यान प्रेम पाटील खांडपे यांच्या माध्यमातून टीम खांडपेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. त्याचबरोबर मनोज गुलवी निंबावली एजी स्पोर्ट निंबावली टीमचे खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद मनोज गुलवी. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. याचा हनुमान पाटील पोगाव आणि यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी देखील शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज पंडित मैदानाच्या आतमध्ये. रमा भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पहिली विकेट त्या ठिकाणी काढली आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव. तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत 10 धावा. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे टीम खांडपेच्या बाजूने, कारण 26 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. एक माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात या ठिकाणावरनं पाहायला मिळते आहे टीम खांडपेच्या बाजूने. नक्कीच आज क्वालिफाय होण्यासाठी मात्र अजूनही तुम्हाला 16 धावा ठोकायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सुनील येतोय. पाहूया सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या बलेचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी मात्र तुम्हाला भरपूर निर्धाव चेंडू फेकावे लागतील. त्याचबरोबर विकेट्स घेणं गरजेचं आहे. अगदी प्रत्येक गोलंदाजाला ना मॅजिकल षटक फेकावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. बारा धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुनील पुन्हा एकदा, या बलेस देखील ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. ओव्हर थ्रो होतोय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात, याआधी आपण चांगली गोलंदाजी पाहिली आणि त्यानंतर मात्र चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत झालंय टीम खंडपेच्या बाजूने. या बले संपर्क करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. विजय स्पोर्ट खांडपे टीमने आज भरपूर इम्प्रेस केला.
चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने, चेंडू हवेत आहे मात्र चुकी झाली आहे त्या ठिकाणी. बॉल सीमारेषा पार, 6 धावा. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक 21 वर पोहोचलंय. या वेळेस त्रिफला उडवलाय, दांडीगुल, फलंदाज बाद. वन 21 धावा झाल्या आहेत. आता मात्र या ठिकाणावर फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस हा बॉल अतिशय सुरेख होता, बीट केलंय फलंदाजाला, बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव निघून गेलाय. दोन्ही गोलंदाजांना मात्र या ठिकाणावर जादूमय गोलंदाजी करावी लागेल. मॅजिकल षटक फेकणं खूप गरजेचं आहे टीम धामणगावचा विचार केला तर. या वेळेस हा बॉल ऑफ साइडला, फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शेखर मयेकर चेंडू उचलतोय, सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र या ठिकाणावर फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे, विजयाचा फटका, मॅच फिनिश. आणि आज मात्र नक्कीच संघ क्वालिफाय झालाय. विजय स्पोर्ट खांडपे, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, श्याम स्पोर्ट धामणगाव. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने षटक क्रमांक पहिलं फेकलं होतं. अतिशय दमदार सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती. 3 विकेट्स त्या षटकामध्ये आल्या होत्या. नाव आहे सुनील. यस, सुनील इज द मॅन ऑफ द मॅच. सुनील, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर प्लेयर ऑफ द डे, नक्कीच प्लेयर ऑफ द डे ज्याच्या बॅट मधून आल्या आज दिवसभरात 72 धावा, नाव आहे विजेंद्र. सुनील आणि विजेंद्र, आपण व्यासपीठावर या लवकरात लवकर. पहिल्या सामन्यामध्ये 23 धावा ठोकल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यामध्ये नाबाद 45 धावा ठोकल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 4 धावा, अर्थातच 72 धावा विजेंद्रच्या बाट मधून आल्या. प्लेयर ऑफ द डे विजेंद्र आणि मॅन ऑफ द मॅच सुनील, या 2 खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. चला, सुनील आणि विजेंद्र, आपण व्यासपीठावर यायचं आहे.